नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू व्लॉगमध्ये. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण जाणार आहे भुतिया महल बघायला. म्हणजे धुळ्यामध्ये एक ठिकाणी ना एक देखावा सादर करण्यात आलेला आहे. तिथे ना भुतिया महल बनवण्यात आलेलं आहे. तर आपण बघू. सगळ्यात पहिले तर गणपतीची मूर्ती एक नंबर बनवली यांनी. इथे पूर्ण महाभारताचं प्रदर्शन करण्यात आलेलं आहे. एकदा नक्की व्हिजिट करा तुम्ही. आणि आपल्याला त्यातच एक दिसला आपला भालू आहे. काय आवाज तोंड करून राहिला बाई. तेवढाच म्हटलं चला जाऊ, टाईमपास करापेक्षा चला जाऊ. तर मग जातो तिथे बघतो तर काय अशी गर्दी पूर्ण भरून डायरेक्ट लांबपर्यंत रांगाच्या रांगाच जायला. तरी आपण गेलो राजाने तू राहिलो काय एंट्री केली तेवढं पाहिलं. आपको बताऊ एक नंबर मजा आहे अंदर. अरे असे भूतं भाई, असे भूतं अर बेकार भूतं डायरेक्ट. काही मांजाच्या तोंडाचे कोणत्या तोंडाचे भूतं होते इथे. बाकी लास्ट बीच बी बघायला भेटले आम्हाला इथे. पुरी लास्ट डायरेक्ट बिछवलेली होती डायरेक्ट. अरे बाप खतरनाक. मध्ये गेलो म्हटलं चला एंट्री करू, मध्ये जाऊ, बघू कोणते कोणते प्रकारचे भूते. बाजूला वळून बघतो तर काय मांजासारखा तोंडाचं भूत दिसून गेलं. त्याच्यात पुढे जाऊन म्हटलं तर आल्या तोंड करून उभारून गेला. बाई अरे बाई तर डायरेक्ट बेकार विषय होता. बाई म्हणे मला घाबरा म्हणे थोडंसं. म्हटलं काय घाबरू तुला, भूते का म्हटलं तू काय. पुढे होऊन पाहतो तो म्हणे व्हिडिओने काढायचा, कॅमेरा रेस करायला. म्हटलं आपण नाही तुडकेंगा बाबा आपने को पब्लिक को दिखा नाही. पुढे जाऊन पाहतो तो काय डायरेक्ट भूताच्या झेकडे चालू आहे. डायरेक्ट ते पोऱ्याचं होता. पोऱ्या बघायचा डोळ्यात डोळे घालून बघू राहिला. ही बी मोबाईल यूज करायचा प्रयत्न करतो. म्हटलं चल मोबाईलने मिळेल. बाकी मजा खूप आली. एकदा तुम्ही पण व्हिजिट करा आणि नक्की कळवा कसं वाटलं ते. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.